नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजे 20 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात आणि मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूप खतरनाक दाखवला आहे माहिती आहे का. फायनली युगंधरने सगळ्यांसमोर आनंदीला मान सन्मान देत त्या अवॉर्डची मानकरी तर बनवली आहे, पण सोबतच मंडळी आता युगंधरने सगळ्यांसमोर आनंदी आपली बायको आहे आणि बायकोचं स्थान देत त्याने सगळ्यांसमोर आनंदीला खूप मोठा सन्मान दिला आहे. आणि पृथ्वीलासुद्धा सगळ्या गोष्टी समजावून सांगत म्हणजे पृथ्वीच्या मनात आता खूप मोठा गैरसमज झालेला असतो. ते सगळे गैरसमज दूर करत युगंधरने आनंदीला ती त्याची आई असल्याचं पटवून दिलेलं आहे. तर मंडळी आजचा भाग खरंच खूप सुंदर आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी इकडे आनंदीने आता जी छाया आहे तिच्या फोनवरून पृथ्वीला फोन केला आहे. पृथ्वी म्हणते की हॅलो कोण. त्यावर आनंदी म्हणते की अरे पृथ्वी मी बोलते आहे, मला थोडंसं तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. पृथ्वी म्हणतो गं आनंदी ऐक ना, मला ना आता खूप काम आहे, खरंच खूप बिझी आहे मी, आपण नंतर बोलूया का. आनंदी म्हणते की अरे पृथ्वी पण मला खूप महत्त्वाचं बोलाय तुझ्याशी, प्लीज 5 मिनटं मला वेळ दे ना. पृथ्वी म्हणतो आनंदी प्लीज मी रिक्वेस्ट करते तुला, अगं खूप महत्त्वाचं काम आहे आणि खूप इम्पॉर्टंट मीटिंगसुद्धा आहे आणि त्याची मला तयारी करायची आहे, त्यामुळे प्लीज प्लीज. आणि त्याने आता फोन ठेवून दिला आहे. आणि मंडळी आता आनंदी इकडे टेन्शनमध्ये आली आहे. आनंदी म्हणते की मला काही करून आजच्या आज पृथ्वीला सांगायलाच हवं, कारण मालक साहेबांचा अवॉर्ड त्यांना उद्या मिळणार आहे आणि आज हे सत्य पृथ्वीला कळायलाच हवं, काय करू पण मी. आणि ती लगेच आता पॅनिक झालेली तर असते आणि छायाला म्हणते की छाया ते ऐका ना, मला एक फोन लावून द्या ना माझ्या बहिणीला, मी तुम्हाला नंबर सांगते. आणि आता तिने आरतीचा नंबर दिला आहे. आता छायाने स्वतःच्या फोनवरून आरतीला फोन केला आहे. आणि आता इकडे आनंदी म्हणते की हॅलो आरती ताई ऐक ना, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं काम आहे, तू येशील का मला इकडे भेटायला. आरती म्हणते अगं आनंदी काय झालं, मी आता कंपनीमध्ये आहे आणि कामाला असताना आता अचानक मी तिकडे कशी येणार, काही झालं आहे का, काही प्रॉब्लेम झाला आहे का. आनंदी म्हणते की नाही, पण मला खूप महत्त्वाचं काम आहे आणि मला तू इकडे हवी आहेस, मला आता तुझी खूप गरज आहे. आरती म्हणते अगं पण मी आताच अशी ऑफिसमधून निघाले तर हा पृथ्वी मला ओरडेल. आनंदी म्हणते ते काही मला माहीत नाही, पण आत्ता मला खूप गरज आहे गं. आरती म्हणते बरं ठीक आहे, मी बघते काय होतं का. आणि मंडळी आता इकडे दाखवलं आहे की आरती लगेचच इकडे आनंदीला भेटायला आली आहे. ओके, आता आरती म्हणते की काय झालं आनंदी, एवढं घाईघाईमध्ये मला का बोलावून घेतलंस तू, एवढं काय महत्त्वाचं काम होतं. आनंदी म्हणते की आरतीताई खूप महत्त्वाचं काम आहे, मी इतके दिवस जो मोठा घोळ करून ठेवला आहे ना पृथ्वीपासून हे सगळं सत्य लपवून ठेवण्याचा, ती चूक आता मला माझी निस्तरायची आहे. म्हणजे मुलांना मी आत्तापर्यंत सांगितलं की मी ह्या घरची मोलकरीण आहे, पण ते नाही आहे ना, मी त्यांची आई आहे हे आता त्यांना कळायला हवं, ही कळायची वेळ झालेली आहे. आरती म्हणते गं आनंदी तू काय बोलतेस, नीट विचार करून निर्णय घेतलायस ना. आनंदी म्हणते की हो, मी पूर्ण विचार करूनच निर्णय घेतलाय आणि हीच वेळ ती आहे पृथ्वीला सगळं सत्य सांगायची. आरती म्हणते अगं मग तू त्याला फोन करायचा पृथ्वीला आणि फोनवर सांगायचं. आनंदी म्हणते मी त्याला खूप फोन करते पण त्याचा फोन सारखा बिझी येतोय बिझी येतोय बिझी येतो, त्याच्यामुळे तू एक काम कर, मी तुला सांगते तसं तू चिठ्ठीमध्ये लिही. आरती आता पुन्हा एकदा म्हणते आनंदी नीट विचार केलास ना तू, नीट विचार करून निर्णय घे. आनंदी म्हणते की हो मी नीट विचार करूनच घेतलाय, आता जे काही होईल ते होईल, जे परिणाम होतील ते ते नंतर बघता येईल, पण आता मी जसं सांगते ना तसं तू लिही. आणि आनंदी आता लिहिते की मी आनंदी, पृथ्वी इतके दिवस मी तुझी मैत्रीण आणि या घरातली मोलकरीण म्हणून राहत होते, पण असं काही नाही आहे. मी तुझी मैत्रीण आणि मोलकरीण याआधी मी तुमची आई आहे. माझं तुमच्या वडिलांशी लग्न झालेलं आहे. आरती तिच्याकडे बघत बसलेली असते, कारण आनंदीने खरंच हा एवढा मोठा निर्णय घेतला आहे, तो योग्य आहे का तिलासुद्धा कळत नाही आहे. आनंदी म्हणते की आरतीताई तू नको विचार करूस, आता मी होणाऱ्या परिणामांचा विचार करणार नाही आहे, जसं सांगते ना तसं तू लिही बरं. तर मंडळी आता आनंदीने एवढं सांगितलं आणि पुढे ती आता बऱ्याच काही गोष्टी सांगत असते आणि ते सगळं आता आरती लिहिते. पण ती काय बोलते ना आनंदी हे आता दाखवलं नाही आहे. आणि तेवढ्यात आता ती पूर्ण चिठ्ठी लिहून होते. आरती ती चिठ्ठी घेते आणि आनंदीच्या हातात देते आणि आनंदीला म्हणते की आनंदी अगं खूप मोठा निर्णय घेतेस तू, खूप मोठा डिसिजन घेतेस. पृथ्वीसमोर हे सत्य आलं तर तो त्याचा काय परिणाम होईल, तो कशा पद्धतीने रिॲक्ट करेल याची कल्पना तरी तू केली आहेस का. आता आनंदी म्हणते की मला आता कसलाच विचार करायचा नाही आहे, मुळात मी तेव्हा जी चूक केली ना ती करायलाच नको होती. आता काही झालं तरी सत्य आजच्या आज पृथ्वीला कळायला हवं. आणि आरतीने आता ते जी पत्र लिहिलं आहे ते तिने ॲन्व्हलपमध्ये भरून आनंदीच्या हातात दिलं आहे. आणि मंडळी आता आरती तर निघून गेली आहे. आनंदी इकडे आता हळूच पृथ्वीच्या रूममध्ये येते पावलं मोजत मोजत, आणि तिला कळलं आहे तो पृथ्वीचा रूम आहे. आणि तिने दरवाजाच्या खालून ते पत्र आतमध्ये सरकवून टाकून दिलेलं असतं. आणि आता तिथे देवी आईजवळ प्रार्थना करते आणि म्हणते की देवी आई प्लीज आजच्या हाचे पत्र पृथ्वीच्या हाती लागू दे. आणि त्यानंतर
जे काही होईल ते सांभाळण्याची, सावरून घेण्याची ताकद मला दे. आणि हे पत्र वाचल्यानंतर पृथ्वीचा कोणताही गैरसमज होऊ देऊ नकोस. पृथ्वी प्लीज मला समजून घे, असं आता ती विनंती करत असते. आणि मंडळी आता ही आनंदी देवाजवळ येते आणि तिथेही प्रार्थना करत असते. तिला खूप टेन्शन आलेलं असतं. पृथ्वी आता इतका उशीर झाला, इतकी रात्र झाली तरी अजून तो घरी आलेला नसतो. आनंदी रात्रभर देवाजवळ प्रार्थना करते आणि इकडे छाया डायनिंग टेबलवर बसलेली असते. आता तेवढ्यात पृथ्वी आतमध्ये येतो आणि पृथ्वीने पाहिलंय आनंदी जागी आहे आणि छायासुद्धा जागी आहे. पृथ्वी सगळे लाईट्स ऑन करतो आणि म्हणतो, आनंदी अगं वाजले किती, अजून तू झोपली नाही आहेस का? आणि जागे का आहात तुम्ही? त्यावर छाया म्हणते की छोटे मालक साहेब आलात तुम्ही? अहो तुमचीच वाट बघत होतो. आनंदी मॅडम म्हणाल्या की पृथ्वी अजून आला नाही आहे घरी, आपण त्याच्यासाठी थांबूया, म्हणजे आला की त्याला गरम गरम जेवण वाढता येईल. आणि म्हणून आनंदीताईसुद्धा झोपल्या नाहीत. आणि मी पण बघा नाही, ते बसता बसता कधी डोळा लागला माझा ना काही कळलंच नाही आहे. त्यावर पृथ्वीचं म्हणत असतो की आनंदी अगं किती काळजी घेणार आहेस माझी, एवढी काळजी कशासाठी करतेस? आणि हो तुला माहिती आहे का, मला उद्या ना मिटिंगसाठी मुंबईला जायचं आहे आणि खूप महत्त्वाची मिटिंग आहे माझ्यासाठी ती. मी आणि मिताली पहाटे लवकर निघून जाणार आहोत आणि आत्ता माझ्याकडे ना फक्त 2 तास बाकी आहेत. मला सगळी तयारी करायची आहे, पॅकिंग करायची आहे. त्याच्यामुळे तुम्ही दोघीजण आता इथे एवढा वेळ थांबू नका, जाऊन आराम करा. आणि तो निघता निघता म्हणतो की माय डिअर फ्रेंड आनंदी, अगं एवढी काळजी नको करत जाऊस माझी. आणि खरंच पृथ्वी खूप प्रेमाने आता हिच्याशी बोलत असतो. आणि जाता जाता आनंदीला आणि छायाला म्हणतो की तुम्ही दोघी पण आता जा, झोपा, उगाचच जागरण करू नका, मी लवकर निघणार आहे. तर मंडळी आता इकडे पृथ्वी निघून जातो, पण आनंदीला मात्र आता खूप टेन्शन आलं आहे. तिने पत्र तर त्याच्या रूममध्ये पाठवलं आहे, टाकलं आहे, पण ते जर आता पृथ्वीला मिळालं तर तो काय रिॲक्ट करेल? आता तिला खूप काळजी लागली की पत्र मिळेल का? मी हे पाठवलेलं पत्र पृथ्वी वाचेल का? आता तिच्या मनात खूप धाकधूक सुरू झालेली असते. तेवढ्यात छाया आता जवळ येते आणि म्हणते की आनंदीताई काय झालं? काय एवढा विचार करताय? आनंदी म्हणते की छायाताई, मी ते पत्र पाठवलं खरं, पण ते पृथ्वीच्या हातात मिळाल्यानंतर काय होईल त्याचीच मला भीती वाटते. आणि मंडळी आता आनंदी आहे ना इथे समिधाला प्रार्थना करत असते आणि म्हणते की समिधाताई, आज मी जे काही एवढं मोठं पाऊल उचललं ना, ते पृथ्वीच्या आणि या निंबळकर कुटुंबाच्या भल्यासाठीच विचार केला आहे आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे. समिधाताई, मी तुमच्याजवळ प्रार्थना करते आणि पृथ्वीचा हा जो माझ्यावरचा जो विश्वास आहे ना, तो विश्वास कायम असाच राहू दे. असं म्हणत आता आनंदी पुन्हा आता देवाजवळ येते आणि देवाजवळ पण सेम प्रार्थना करते आणि म्हणते की देवा, आज मी जो काही निर्णय घेतला आहे, तू माझ्या पाठीशी राहा आणि पृथ्वीने हे पत्र वाचल्यानंतर त्याच्या मनात माझ्याबद्दल कोणताही गैरसमज निर्माण नको होऊ दे. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं की पृथ्वी आतमध्ये रूममध्ये घाईघाईमध्ये येतो आणि तेवढ्यात त्याला खाली पडलेलं ते पत्र दिसतं. आता पृथ्वीने ते पत्र हातात घेऊन उचललं आणि उचलल्यानंतर खरं तर त्याची खूप घाई झालेली असते. 2 तासामध्ये त्याला सगळं आवरायचं आहे, पॅकिंग करायचं आहे, फ्रेश व्हायचं आहे. पण आता ते पत्र वाचू की नको असं त्याचं झालेलं असतं. उचलून ते पत्र बाजूला ठेवणार असतो, पण त्याला असं वाटतं की काय आहे नक्की, आपण एकदा वाचून बघावं. आणि तो पत्र आता ते वाचणार असतो, तेवढ्यातच तिथे आता धावत धावत आतमध्ये मिताली येते. पृथ्वी म्हणतो की मिताली, बरं झालं तू आलीस. अगं मला ना आपल्याला दोघांना उद्या सकाळी मुंबईला जायचं आहे, खूप अर्जंट मीटिंग आहे, त्याच्यामुळे तू आता लवकर जा आणि पॅकिंगला सुरुवात कर. तेवढ्यात मिताली म्हणते की अरे दादा, मुंबईला? पण सॉरी हां, मी तुझ्यासोबत मुंबईला नाही येऊ शकणार आहे, मला आजच्या आज पुण्याला जावं लागणार आहे. पृथ्वी म्हणतो, अगं मिताली असं काय करतेस? आणि तेवढ्यात आता तो पत्र वाचतच नाही. आनंदीने लिहिलेलं पत्र तिथे साईडला टेबलवर ठेवून देतो आणि म्हणतो, अगं असं काय करतेस? उद्या आपल्या कंपनीचा खूप मोठा असा मीटिंग आहे, खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि त्या ठिकाणी मला तुझी गरज लागणार आहे. कारण आपल्या प्रोजेक्टबद्दल फक्त तुला संपूर्ण माहिती आहे. त्याच्यामुळे तुला माझ्यासोबत यावंच लागणार आहे. आता मिताली म्हणते, दादा ऐक ना, समजून घे ना. तुला माहिती आहे का काय झालंय ते? आता ह्या मितालीचा आणि पृथ्वीचा जो छोटा भाऊ आहे, तो पुण्याला गेलेला असतो कुठल्यातरी कॉलेजमध्ये की हॉस्टेलमध्ये काहीतरी राहत असतो आणि त्याला तो तिकडे आजारी पडला आहे. तर आता मिताली म्हणत असते, अगं त्याला बरं नाही आहे दादा, त्याच्यामुळे मला तिकडे जावंच लागणार आहे. मला हॉस्टेलमधून फोन आला होता आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिटसुद्धा केलं आहे. त्याच्यामुळे आता तिथं जाणं खूप जास्त गरजेचं आहे. आता पृथ्वी म्हणत असतो, पण एवढ्या रात्री तू एकटी पुण्याला जाणार आहेस का? मिताली म्हणते, त्याचं टेन्शन तू घेऊ नकोस, अजिबात घेऊ नकोस. मी सगळं काही व्यवस्थित मॅनेज करते. तू उद्याच्या मीटिंगवरती फोकस कर. पण पृथ्वी म्हणतो, अगं पण मला उद्या तुझी गरज आहे. मी एकटा कसा मीटिंगला जाणार आहे? आणि मला कोणाची तरी मदत लागणारच आहे ना तिथे. मिताली म्हणते, नको काळजी करूस. त्यासाठी सुद्धा माझ्याकडे एक ऑप्शन आहे. एक अशी व्यक्ती आहे जी तुला पूर्णपणे मदत करू शकते आणि आपल्या ह्या प्रोजेक्टबद्दल त्या व्यक्तीला पूर्ण माहिती आहे. आता पृथ्वी म्हणतो की कोण? त्यावर आता मिताली म्हणते की अरे असं काय करतोस? आरतीला आपल्या ह्या प्रोजेक्टबद्दल सगळं माहिती आहे आणि ती सगळं काही छान हँडल पण करू शकते. त्याच्यामुळे तू उद्या मीटिंगला जाताना आरतीला सोबत घेऊन जा. आता पृथ्वी म्हणतो, आरती तिला घेऊन जाऊ सोबत? त्यावर मिताली म्हणते, अरे काय हरकत आहे, तुला माहिती आहे ना आता ही सिच्युएशन काय आहे.
आणि बघितलंस ना, त्याची तब्येत इतकी खराब आहे, मी त्याला तिकडे असं एकटीला नाही सोडू शकत. मला जावंच लागणार आहे. आणि मी घरी कोणालाही सांगितलं नाही आहे. आत्तूला पण सांगितलं नाही आहे, बाबांनाही सांगितलं नाही आहे आणि तूही सांगू नकोस. आणि मिताली आता तडक निघून जाते. तर मंडळी इकडे आता पुन्हा असं दाखवलं आहे, आनंदी आणि ही छाया दोघी पण किचनमध्ये असतात. बिचाऱ्या रात्रभर झोपल्या नाही आहेत. आनंदी तर म्हणते, मला ना खूप भीती वाटते. पृथ्वीने ते पत्र वाचलं असेल का? त्याने जर हे पत्र वाचलं असतं ना, तर तुम्हाला एवढ्यात जाब विचारायला खाली आला असता. पण तो अजून आलाच नाही आहे, म्हणजे त्याने ते पत्र अजूनही वाचलं नाही आहे. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं आहे, पृथ्वी इकडे आरती जी आहे ना, तिला फोन करत असतो. आता आरती आणि आर्ची दोघी पण छान गाढ झोपलेले असतात आणि आर्चीचा फोन वाजतोय. आता खूप वेळ त्याला फोन वाजत असतो आणि म्हणते, एवढ्या रात्री कुणी फोन केला आहे? आणि म्हणून ती फोन रिसीव्ह करते, म्हणजे उचलून बघते, तर ह्या पृथ्वीचा फोन. आरती म्हणते की या माणसाने आता एवढ्या रात्री का फोन केला आहे? एवढ्या रात्री काय काम असेल ह्याचं? आणि तेवढ्यात आता तिला आठवतं की आनंदीने त्याच्यासाठी पत्र लिहिलं आहे, ते पत्र त्याने वाचलं असेल का? आणि त्याच्यामुळे काही गोंधळ तर झाला नसेल ना तिकडे? आता आरतीला थोडंसं टेन्शन येतं आणि ती पटकन उठते आणि बाजूला जाऊन त्याचा फोन रिसीव्ह करते आणि बोलते की हॅलो, अरे एवढ्या रात्री का फोन केला आहेस? तर पृथ्वी तिकडून म्हणतो, मॅडम जाग आली का तुम्हाला? अहो एवढं गाढ काय झोपायचं असतं? त्यावर आता आरती म्हणते, वाजले किती बघितलेस का घड्याळामध्ये? तू बॉस असशील माझा, पण तो ऑफिसमध्ये. इथे 24 तास बांधील नाही आहे मी तुला. उठसूट केव्हाही फोन करशील. आता रात्रीचे किती वाजलेत? माणसाने तेवढं तरी बघावं. ह्या आरतीची आता बडबड सुरू झालेली असते आणि तेवढ्यात म्हणतो, ओ ओ मॅडम मॅडम, समोरच्याचं ना आधी ऐकून तरी घ्या एकदा, मी काय बोलतोय ते. आपल्याला आजच्या आज मुंबईला जायचं आहे. त्यावर आरती म्हणते की काय? आजच्या आज? पण का? कशासाठी? त्यावर पृथ्वी म्हणतो, एवढं सगळं समजून घेण्यासाठी अक्कल दिली आहे का देवाने आपल्याला? तेवढी अक्कल आहे का? त्यात आरती म्हणतो, ए माझी अक्कल काढू नकोस हा. तेवढ्यात हा पृथ्वी म्हणतोच, हो ना, मग एवढे प्रश्न कशाला विचारायचे? का, कुठे, कशासाठी? जर सांगतोय ना तेवढंच ऐकायचं. पण आरती म्हणते की अरे मिताली आहे ना तुझ्यासोबत, मितालीला घेऊन जायचं. तेवढ्यात पृथ्वी म्हणतो, मितालीला खूप अर्जंट महत्त्वाचं पुण्याला काम आहे आणि म्हणून ती पुण्याला चालली आहे. तिकडे तिला एमर्जन्सी आली आणि त्याच्यामुळे आपल्या प्रोजेक्टबद्दल जर दुसरं कोणाला संपूर्ण माहिती असेल तर ती फक्त तू आहेस आणि म्हणून मला तुला नाईलाजाने घेऊन जावं लागतंय. आता हा ना खूप एकतर तिला घेऊन तर चाललाय आणि खूप ॲटिट्यूडमध्ये तिच्याशी बोलत असतो. तिला म्हणतो की आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे, 2 तास बाकी राहिलेत फक्त. 2 तासात पट्टापट तयारी कर, बॅग पॅक कर आणि आत्ताच्या आत्ता बंगल्यावर निघून ये. आणि तो त्याचा फोन आहे ना पटकन बाजूला ठेवून निघून होतो. आणि तेवढ्यात आता आरतीला आठवतं की आनंदीने पृथ्वीसाठी पत्र लिहिलं आहे, पण त्याच्या बोलण्यातून तरी असं वाटत नाही की ह्याने पत्र वाचलं असेल. आणि म्हणून ती आता त्याला पुन्हा विचारत असते की हॅलो, तुला आनंदीने जे पत्र लिहिलं होतं ते मिळालं का? आणि ते तू वाचलं का? पण आता त्याने फोन बाजूला ठेवलेला असतो. इकडे आरती हॅलो हॅलो करत असते आणि जेव्हा आरतीचं बोलणं होतं तेव्हा मात्र ह्याने परत फोन उचलला आहे आणि म्हणतो की आता फोन कट करण्यासाठी कोणाची वाट बघतेस? आणि तो फोन पटकन कट करून देतो. तर मंडळी आता इकडे मात्र हा विद्याधर ड्रिंक करत बसलेला आहे आणि आनंदीने जे पत्र लिहिलेलं असतं पृथ्वीसाठी, त्या पत्राच्या त्याने चिंधड्या केल्यात. पूर्ण पत्र फाडलं आहे. कारण मंडळी त्याने आता एक खूप मोठा गेम आनंदीसाठी केला आहे. आनंदीने जे पत्र लिहिलं होतं ते त्याने एक्सचेंज केले, बदललं आहे आणि त्या ठिकाणी त्याने स्वतः एक वेगळी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. आणि आनंदीने लिहिलेल्या त्या चिठ्ठीचे तुकडे तुकडे करून अख्ख्या घरभर पेरलेले असतात आणि म्हणत असतो की आनंदी, आत्ता तर खरी मजा येणार आहे. तुझ्यासाठी एवढा मोठा गेम करून ठेवला आहे की तू आयुष्यभर विसरणार नाहीयेस. बस फक्त एकदा ते पत्र का पृथ्वीच्या हाती लागलं की असा राडा होणार आहे, असा राडा होणार आहे की ह्या जन्मात तू विसरणार नाहीयेस. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय की आनंदी किचनमध्ये असते, सोबत छायासुद्धा आहे आणि आरतीने आता छायाच्या फोनवरती फोन केला आहे. आणि आता तो फोन आनंदीला दिल्यानंतर आरती विचारत असते की अगं पृथ्वीने तुझं पत्र वाचलं का? कारण माझं आता पृथ्वीशी बोलणं झालं, पण त्याच्या बोलण्यावरून तरी असं वाटत नाही आहे की त्याने पत्र वाचलं असेल. म्हणजे त्याने जर पत्र वाचलं असतं तर काहीतरी रिॲक्ट केलं असतं. त्यावर आनंदी म्हणते की हो, मलाही असंच वाटते की त्याने अजूनही ते पत्र वाचलं नाही आहे. जर त्याने ते पत्र वाचलं असतं तर नक्कीच तो मला जाब विचारायला आला असता. आणि आता ती आनंदीला म्हणत असते की आनंदी, मी आता बंगल्यावर येणार आहे कारण मला आजच्या आज मुंबईला जावं लागतं आहे. तर आता इकडे आरती फोन ठेवून देते आणि ह्या दोघींच्या बोलण्याच्या आवाजाने अर्ची उठते. अर्ची उठून उभी राहते आणि म्हणते की आरती ताई, हे काय करते तू सकाळ सकाळ? अगं बॅग कशासाठी भरते? काही घरबीर सोडून चालली की काय? आरती ताई, अगं का तू घर सोडून चालली आहेस? आता आरती मुद्दाम ड्रामा करत असते अर्ची बरं का. आणि आरती म्हणते, अगं बरं झालं उठलीस, घरबीर सोडून नाही चालली आहे मी, मुंबईला चालली आहे. अर्ची म्हणते की काय, मुंबईला? कशासाठी आणि कोणासोबत? त्यावर आरती म्हणते की पृथ्वी सरांसोबत चालली आहे, खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि म्हणून मी त्यांच्यासाठी तिकडे चालली आहे. अर्ची म्हणते, अरे वा, किती मस्त ना. तिकडे गेल्यानंतर तू तिकडे सिद्धिविनायक, महालक्ष्मी आणि शाहरुख खानचा बंगला पण आहे ना तिकडे, मन्नत.
मग तू तिकडे पण जाणार ना? वाव, स्वप्नातल्या दुनियेत जायला मिळणार आहे तुला. आता आरची खूप खुश झालेली असते आणि म्हणते की ऐक ना, त्या किंग खानचा जो बंगला आहे ना म्हणत, तिकडे जर गेलीस ना तर तो किंग खान ना तुला हात सुद्धा देऊ शकतो. आता ती तिची फिरकी घेत असते आणि तेवढ्यात म्हणते ऐक ना, आरती म्हणते बस 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 झालं तुझं, मी तिकडे फिरायला नाही चालली आहे, मी तिकडे कामासाठी चालली आहे. तिकडे मीटिंग आहे, मीटिंगसाठी चालली आहे आणि कोणासोबत चालली आहे माहिती आहे का? पृथ्वीसोबत चालली आहे. अशा माणसासोबत चालली आहे की ज्याच्यासोबत मला अख्खा दिवस घालवायचा आहे. ज्या माणसासोबत मला मीटिंगचे 2 तास नकोसे वाटतात, त्याच्यासोबत फोर व्हीलरमध्ये अख्ख्या गाडीचा प्रवास करायचा आहे. अगं एक वेळ बसमध्ये किंवा ट्रेनने प्रवास करायचा असताना तर मी आनंदात गेले असते. पण मला या माणसासोबत फोर व्हीलरमधून आणि फक्त आम्ही दोघं असणार आहोत. कसा प्रवास होणार आहे माझा या माणसासोबत खरंच. त्यावर आरची म्हणते अगं अरे वा दिदे, तुला माहिती आहे का, जेव्हा एक हिरोईन आणि एक हिरो दोघंसुद्धा एकाच गाडीमध्ये जेव्हा बसून जात असतात, तेव्हा त्या दोघांमध्ये सुरुवातीला भांडणं होतात आणि नंतर मग क्या करू हाय कुछ कुछ होता है असं ती म्हणते. त्यावर आरती म्हणते ए लबाड, आणि ती अर्चीला मारते आणि म्हणते असं काहीही होणार नाही आहे, कळलं ना, आणि तेही या पृथ्वीसोबत. कुछ कुछ होत आहे बिलकुलच नाही. तर मंडळी आता इकडे दाखवलं की निंबाळकरांच्या घरामध्ये पहाटे सगळेजण नाश्ता करायला डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि तेवढ्यातच मितालीचा आता इकडे शिल्पाला फोन आलेला आहे आणि आता ती शिल्पाला सांगत असते की प्रांजलची तब्येत ठीक नाही आहे. आणि शिल्पा तर पॅनिक झालेली असते आणि म्हणते की मिताली काय झालं, तू अशी तडक पुण्याला का गेलेस, काय होते प्रांजलला? त्यावर मिताली म्हणते आत्तू आत्तू तू जरा शांत हो, एवढं काही झालेलं नाही आहे. प्रांजलला थोडंसं फूड पॉयझनिंग झालं आहे आणि म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. त्यावर आता ही शिल्पा म्हणते की काय फूड पॉयझनिंग, काय खाल्लं काय होतं त्याने, आणि तू एवढ्या सगळ्या गोष्टीला एवढंसं म्हणतेस? अगं फूड पॉयझन झाले ना त्याला. मिताली म्हणते अगं काही नाही झाले आत्तू, एवढं तो व्यवस्थित आहे आणि त्याने काहीतरी बाहेरचं खाल्लं होतं इथे मध्ये आणून, म्हणून त्याला थोडासा त्रास होतोय, बाकी एवढं काही झालं नाही आहे. पण आता हे सगळेजण बघत असतात आणि ही शिल्पा खूप पॅनिक झालेली असते आणि म्हणते की कुठे प्रांजल, मला बोलायचं आहे त्याच्याशी आत्ता, त्याच्या आत्ता. तू मला का नाही सांगितलं, सगळं मी आले असते ना तिकडे. आता ही मिताली म्हणते आत्तू अगं तू एवढी का पॅनिक होतेस, काही झालं नाही आहे म्हणाले ना, आणि मी आहे इथे, मी घेते त्याची काळजी, काही काळजी करू नकोस. मंडळी आता ह्या मितालीने खरं तर खोटं सांगितलं आहे की प्रांजलला फूड पॉयझनिंग झालं आहे, पण असं काही नाही झालं आहे. त्याने काहीतरी वेगळाच मोठा कांड करून ठेवला आहे, म्हणजे वेगळं काहीतरी झालं आहे आणि ती आता खरं खरं ह्या शिल्पाला काहीतरी सांगत नाही आहे. तिने फक्त फूड पॉयझनिंग झालं आहे असं सांगितलं आहे, जेणेकरून घरच्यांना काळजी वाटू नये किंवा आणखीन काही वाटू नये म्हणून. पण आता शिल्पा म्हणत असते मिताली ऐक ना. तर आता ही मिताली म्हणते ऐक ना आत्तू, मी आता फोन ठेवते, आणि ती पटकन फोन ठेवून देते. मिताली म्हणते की ह्या पोराच्या पायी मला घरच्यांशी अजून किती किती खोटं बोलावं लागणार आहे काय माहिती. मितालीने फोन ठेवला आहे आणि तेवढ्यात माई म्हणतात की काय झालं प्रांजलला? आता शिल्पा म्हणत असतं की फूड पॉयझनिंग झाले, काहीतरी हॉस्टेलमध्ये खाल्लं म्हणे. शिल्पा म्हणते एक काम करते मी आहे ना, इकडून एक कुकच पाठवून देते त्याच्यासाठी पुण्याला, म्हणजे त्याला बाहेरचा काही खाण्याचा प्रश्नच येणार नाही आहे. युगंधर म्हणतो शिल्पाताई एवढं कशाला काळजी करते, काही होणार नाही आहे, फूड पॉयझन झाले ना, थोडं बरं वाटेल त्याला, तू एवढी कशाला पॅनिक होतेस? शिल्पा म्हणते अरे पण काळजी वाटते त्याची. तू युगंधर एक काम कर, आत्ताच्या आता डॉक्टरना फोन कर आणि इकडून एका डॉक्टरना तिकडे पाठवून दे. मला माहीत नाही आहे. आता विद्याधर म्हणतो शांत हो, युगंधर म्हणतो शांत हो ताई, मी सगळं काही करतो, माझे जे डॉक्टर आहेत ना त्यांना मी पाठवतो पुण्याला, तू अजिबात काळजी करू नकोस. त्या शिल्पा म्हणते की हो हो असंच कर. तेवढ्यात आता ही जी धनश्री आहे ती म्हणते की ताई एवढ्या का पॅनिक होताय तुम्ही, बस फूड पॉयझनिंगच झाले ना, 2-3 दिवसामध्ये होईल तो बरा, एवढं काय. तेवढ्यात आता शिल्पा त्या धनश्रीवर पण चिडताना म्हणते की तू पण तसंच म्हणतेस, फक्त फूड पॉयझनिंग झालं आहे. आता शिल्पा खूपच घाबरलेली असते, कारण तिचा त्याच्यावरती जीव खूप जास्तच असतो. तर मंडळी इकडे आता असं दाखवलं की पृथ्वी बॅग पॅक करत असतो आणि आनंदीने जे लिहिलेलं पत्र असतं ते तिथे टेबलवरच ठेवलेलं असतं आणि त्याच्या ती लक्षातच येत नाही आहे. तर मंडळी इकडे आता ही छाया त्याच्या रूमच्या बाहेर येऊन बघत असते की पृथ्वी सर हे पत्र वाचतायत का, पण पृथ्वीचं लक्षच जात नाही आहे. आणि तेवढ्यात तिचं लक्ष जातं की तिथे वॉच आणि त्याचा रुमाल वॉयलेट वगैरे आहे. म्हटल्यानंतर ते घेताना त्याचं ह्या पत्रावर नक्कीच लक्ष जाईल. तर मंडळी इकडे आनंदी विचार करत असते की पृथ्वी अजून खाली आला नाही आहे आणि त्याने माझं पत्र वाचलं असेल का. त्याने पत्र वाचणं खूप महत्त्वाचं आहे, पत्र न वाचता जर गेला तर खूप मोठा गोंधळ होऊन जाईल. तर हा विद्याधर आता ह्या ड्राम्याची वाट बघत असतो की पृथ्वी कधी एकदा तो पत्र वाचतोय आणि खाली येऊन राडा करतोय. आणि तेवढ्यात आता ती छाया खाली येते, आनंदीला म्हणते की आनंदी ताई तुम्ही काळजी नका करू, पृथ्वी साहेब आहेत ना सगळी तयारी करतात, त्यांचं पॅकिंग सुरू आहे, एवढ्यातच येतील खाली. आणि आता ती आनंदीला सुद्धा सांगत असते की आनंदी ताई ते पत्र आहे ना, त्यांचं जे घड्याळ आणि वॉयलेट ज्या ठिकाणी ठेवले ना त्याच ठिकाणी आहे, म्हणजे जेव्हा ते घ्यायला जातील ना तेव्हा पत्र नक्की वाचतील, तुम्ही नका काळजी करू, वाचणार आहेत ते पत्र. आनंदीला सुद्धा वाटतं की हो नक्कीच वाचेल तो पत्र. तेवढ्यात आता युगंधर म्हणत असतो की हा पृथ्वी राहायला कुठे, त्याला उशीर होतोय, अरे मीटिंगला काहीच वेळ बाकी आहे आणि अजून हा निघाला सुद्धा नाही आहे.
कधी निघणार आहे हा आणि कधी मुंबईला पोहोचेल आणि कधी मीटिंग करेल? तर मंडळी आता इकडे प्रोमोमध्ये असं दाखवलंय, की पृथ्वी हा रूममधून खाली आलाय आणि आनंदीवर तो खूप चिडलेला असतो. आनंदीला खाली आल्या-आल्या म्हणतो, की "आनंदी तुझी हिंमतच कशी होऊ शकते? काय लिहिलंस तू या पत्रामध्ये? असं लिहिण्याची तुझी हिंमत झालीच कशी?" आणि मंडळी आता तो सगळ्यांसमोर खूप चिडलाय, पण त्या पत्रामध्ये काय लिहिलंय ना अजून दाखवलंच नाहीये. युगंधर त्या ठिकाणी असतो आणि पृथ्वी त्या रागाने ते पत्र पूर्णपणे फाडून टाकतो आणि म्हणतो, की "यापुढे जर असा विचार केलास आणि अशी चूक केलीस तर लक्षात ठेव." आता मंडळी नक्की काय त्या विद्याधरने त्या पत्रात लिहिलेलं असतं देव जाणे. आता ते आपल्याला येणाऱ्या उद्याच्या पुढच्या भागामध्ये पाहायला मिळेल. तर मंडळी तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा